friends, myself Jyoti sir from Mechanical Engineering Department. Today we are studying about the second year Mechanical Engineering subject named as Mechanical Engineering Material, in which today's topic we are studying about what is the cyanide, case hardening method, and also the what is the nitriding, and also what is the induction hardening process, and also induction hardening process and flame hardening. These are the topics are studied in this lecture. In last lecture we are studying about the various types of case hardening method. Okay. Now in last lecture we are studying about the various types of case hardening method, in which we are studying about the carburizing case hardening method, packed case hardening method, and also the gas case hardening method, and also the liquid case hardening method. These are the topics are studied in last lecture. Now in this lecture we are studying about the cyanide case hardening method and also the induction case hardening method. These are the topics, the advantages and disadvantages of the cyanide case hardening and induction case hardening method are studied in this lecture. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं त्या मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर केस हार्डनिंग मेथडबाबत आपण जाणून घेतलं होतं. कोणकोणत्या केस हार्डनिंग मेथड होत्या आपण त्याच्यामध्ये, तर कार्बोरायझिंग केस हार्डनिंग मेथड होती, गॅस टाईप केस हार्डनिंग मेथड, लिक्विड केस हार्डनिंग मेथड, अँड ऑल्सो द पॅक टाईप ऑफ केस हार्डनिंग मेथड. The process and method are studied, and also the advantages and disadvantages are also studied in last lecture. Okay. तर आताचं जे लेक्चर जे आहे, तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथड जी आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर यांची इंडक्शन केस हार्डनिंग मेथड जी आहे त्याबाबतही आपण काय करणार आहे, आजच्या लेक्चरला जाणून घेणार आहोत. ओके. तर बघा, the cyaniding case hardening method. In cyaniding, carbon and nitrogen are introduced into the surface of steel by heating it to a suitable temperature. मग ही जी सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथड जी आहे, तर ह्या ज्या सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथडमध्ये लिक्विड कार्बोरायझिंग केस हार्डनिंग मेथड आणि गॅस कार्बोरायझिंग केस हार्डनिंग मेथड आपण बघितल्या होत्या. त्याचप्रमाणे त्याच्या प्रोसेस, त्याचे ॲडव्हान्टेजेस, टिपिकल युजेस अँड मेथड्स या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे, तर तो काय केला आपण, तर मागच्या लेक्चरला केलाच होता. तर आपण जी सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथड जी आहे, तर ही नेमकी काय आहे, नाही का, नेमकी ती कशी त्याची प्रोसेस कशी आहे, त्याचे टिपिकल युजेस काय आहेत, तर हे काय करणार आहे आपण आजच्या लेक्चरला जाणून घेणार आहोत. ओके. In a cyaniding, carbon and nitrogen are introduced into the surface of steel. मग हे ज्या सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथडमध्ये काय केलं जातं, तर नायट्रोजन अँड कार्बन आहे की नाही, सायनाइडिंग केस हार्डनिंग मेथडमध्ये नायट्रोजन आणि कार्बन याचे इंट्रोड्यूस करून ते सरफेस ऑफ स्टीलवर काय केलं जातं, कार्बोरायझिंग केलं जातं. एक प्रकारचं सरफेस ऑफ स्टीलच्या सरफेसवर ते काय केलं जातं, एक प्रकारचं सायनाइडिंग प्रोसेस थ्रू कार्बन आणि नायट्रोजन जे आहे, तर ते काय केलं जातं,
प्लेस केलं जातं आहे. कधी केलं जातं तर हिटिंग इट टू अ सुटेबल टेम्परेचर आहे की नाही. सुटेबल टेम्परेचरच्या हीटने ते काय केलं जातं त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. अँड होल्डिंग इट इन कॉन्टॅक्ट विथ अ मोल्टन सायनाइड टू फॉर्म अ थिन स्किन विच सबसिक्वेंटली क्विंच बाथ कन्सिस्ट ऑफ आहे की नाही. आणि हे कसं केलं जातं, एक प्रकारचं मोल्टन सायनाइड असतं ते कॉन्टॅक्ट विथ अ मोल्टन सायनाइड. आणि ते मोल्टन सायनाइड तुमच्या स्टीलच्या सरफेसवर काय केलं जातं तर इन्सिडेंट केलं जातं, एक प्रकारे त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. आणि ते कसं ॲड केलं जातं हिटिंग टू अ सुटेबल टेम्परेचर. सुटेबल टेम्परेचरने ते काय केलं जातं ॲड केलं जातं. आणि ते ज्यावेळेस ॲड होतं आहे तर त्यावेळेस टू फॉर्म अ स्किन विथ अ सबसिक्वेंटली क्विंच आहे की नाही. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यावेळेस ते मटेरियल कसं होतं आहे तर सबसिक्वेंटली क्विंचही आपण करू शकतो आहे की नाही. 30% ऑफ NaCN म्हणजे नायट्रोजन आणि कार्बन आहे की नाही, याचं कंटेंट किती असतं 30% असतं. 40% ऑफ Na2CO3. 40% काय असतं तर Na2CO3चं काय असतं कंटेंट असतं. आणि 30% काय असतं NaClचं कंटेंट त्याच्यामध्ये काय केलेलं असतं मिक्सअप केलेलं असतं. तर अशा प्रकारची ही काय आहे तर सायनायडिंग प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहात. नेमकी सायनायडिंग प्रोसेस आहेत तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ओके, तर सायनायडिंग प्रोसेस जी आहे तर ते लो कार्बन स्टील इज हिटेड बिटवीन द 800 डिग्री सेल्सिअस अँड 870 डिग्री सेल्सिअस इन अ मोल्टन सोडियम सायनाइड bath for a period between the 30 mm and 3 hours depending upon the depth of case required. सायनायडिंग प्रोसेसची जर त्या अगोदर आपल्याला सायनायडिंग प्रोसेस जी आहे त्याची आपल्याला प्रोसेस जर जाणून घ्यायची झाली तर टिपिकल युजेस जर सांगायचे झाले सायनायडिंग प्रोसेसचे तर तुमचे स्क्रू आहेत, नट आहे किंवा बोल्ट आहे किंवा स्मॉल गिअर्स आहेत. तर हे कसे असतात तर सायनायडिंग प्रोसेसचे बनलेले असतात आहे की नाही. तर त्याची प्रोसेस जी आहे सायनायडिंग प्रोसेस तर तिची कशी असते बघा. लो कार्बन स्टील इज हिटेड बिटवीन 800 डिग्री सेल्सिअस अँड 870 डिग्री सेल्सिअस. जे लो कार्बन स्टील मटेरियल जे आहे तर ते काय केलं जातं पहिले तर हिटेड केलं जातं बिटवीन 800 डिग्री सेल्सिअस टू 870 डिग्री सेल्सिअस इन अ मोल्टन सोडियम सायनाइड बाथ फॉर अ पिरियड ऑफ बिटवीन 30 mm आहे का नाही. आणि ते काय केलं जातं तर मोल्टन सोडियम सायनाइड बाथमध्ये ते काय केलं जातं बिटवीन द 30 mm अँड 3 hourपर्यंत काय केलं जातं तर त्याच्यामध्ये टाकून ठेवलं जातं. आणि डिपेंडिंग अपॉन द डेप्थ ऑफ केस रिक्वायर्ड. आणि किती प्रमाणात तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला त्याची डेप्थ ऑफ केस रिक्वायर्ड म्हणजे ते काय करावं लागतं तर जास्तीत जास्त प्रमाणात ते डेप्थ करून त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. क्विंचिंग इन अ ऑइल अँड वॉटर फ्रॉम दिस बाथ हार्डनेड देन सरफेस ऑफ स्टील. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये सायनायडिंग प्रोसेस होते तर सायनायडिंग प्रोसेस नंतर ते काय होतं ते मटेरियल ॲज अ क्विंचही होतं आहे की नाही. इन सायनायडिंग द बाथ युजली कंटेन द मिक्सचर हॅज अ मेल्टिंग पॉईंट ऑफ 650 to 6 degrees Celsius and remain quite suitable under continuous operating condition. आणि त्याची सायनायडिंग प्रोसेस जी आहे तर त्या सायनायडिंग प्रोसेसमध्ये द बाथ युजली कंटेन द मिक्सचर हॅज अ मेल्टिंग पॉईंट. आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो त्या मिक्सचरचा तर 615 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. अँड मेंटेन क्वाईट सुटेबल अंडर कंटिन्युअस ऑपरेटिंग कंडिशन. एक प्रकारची त्याच्यामध्ये काय होते एक प्रकारे कंटिन्युअस ऑपरेटिंग कंडिशन त्याच्यामध्ये तयार होते. दिस मिक्सचर वेन यूज अ टेम्परेचर रेंजिंग फ्रॉम 787 डिग्री सेल्सिअस टू 890 डिग्री सेल्सिअस डिपेंडिंग decomposes to free carbon and nitrogen which are then absorbed into the steel and from hardened carbide nitride case. आणि ते जे मिक्सचर जे आहे तर ते काय केलं जातं आहे टेम्परेचर रेंजिंग ऑफ 787 डिग्री सेल्सिअस ते
98 डिग्री सेल्सिअस जेव्हा जातं आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारचं डिकम्पोजिशन होतं आहे की नाही. डिकम्पोजेस टू फ्री कार्बन आहे की नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारचं फ्री कार्बनचं काय होतं आहे, डिकम्पोजिशन होतं आहे. कार्बन आणि नायट्रोजनचं काय होतं आहे, डिकम्पोजिशन होतं आहे त्याच्यामध्ये. विच आर देन ॲब्सॉर्ब इन टू द स्टील. आणि ते डिकम्पोज झाल्यानंतर ते काय केलं जातं, ते स्टील जे आहे तर ते काय करतं आहे, तर तुमचं नायट्रोजन आणि कार्बन जो आहे जो डिकम्पोज झालेला आहे तर तो काय करायचं काम करतोय, तुमचं स्टील ॲब्सॉर्ब करायचं काम करतोय फ्रॉम अ हार्डनेड कार्बाइड नायट्राइड केस. आणि त्याला एक प्रकारची काय होते, तर हार्डनेड कार्बाइड नायट्राइड केस काय होते, त्या स्टील मटेरियलवर तयार होते है की नाही. इन ऑर्डर टू ऑब्टेन हार्डनेस आफ्टर सायनाइडिंग, it is necessary to quench directly into the oil and water from the cyaniding bath. आणि त्यानंतर त्याच्यावर काय प्रोसेस केली जाते, इन ऑर्डर टू ऑब्टेन द हार्डनेस आफ्टर सायनाइडिंग. आणि त्याच्यामध्ये काय होते, एक प्रकारची हार्डनेस काय होते, तयार होते. इट इज नेसेसरी टू क्विंच डायरेक्टली इन टू द ऑइल और अँड वॉटर. आणि ते नंतर काय केलं जाते, क्विंचिंग केलं जाते डायरेक्टली इन टू द ऑइल अँड वॉटरमध्ये फ्रॉम द सायनाइडिंग बाथमध्ये. ओके. इन सायनाइडिंग नायट्रोजन इम्पार्ट इनहेरंट हार्डनेस, whereas the increased carbon content makes the surface of steel response to a quenching treatment. आणि ते एक प्रकारे काय करायचं काम करते, सायनाइडिंग प्रोसेसमुळे काय होते, एक प्रकारे त्याच्यामध्ये तर एक प्रकारे क्विंचिंग प्रोसेस काय होते त्याच्यामध्ये तयार होते आहे की नाही. क्विंचिंग प्रोसेस त्याच्यामध्ये होऊ शकते आहे की नाही. क्विंचिंग ट्रीटमेंट जी आहे त्याला काय करते, ती तुमचं स्टील रिस्पॉन्ड करत असतं आहे की नाही. Probably the greatest use of the cyaniding is for parts that are to be subjected to relatively light load and that require improvement of the surface wear resistance. त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर एक प्रकारची रिक्वायर्ड इम्प्रूव्हमेंट काय होते त्याच्यामध्ये तयार होते बाय युझिंग द सायनाइडिंग प्रोसेस थ्रू इन द सरफेस वेअर रेजिस्टन्स. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची कोणती प्रॉपर्टी ॲड होते, तर सरफेस वेअर रेजिस्टन्स प्रॉपर्टी जी आहे ती काय होते त्याच्यामध्ये तर ॲड केली जाते. तर अशा प्रकारची ही काय आहे, तर सायनाइडिंग प्रोसेस आहे. इन अ सायनाइडिंग, कार्बन अँड नायट्रोजन आर इंट्रोड्यूस इन टू द सरफेस ऑफ द स्टील बाय हिटिंग इट टू अ सुटेबल टेम्परेचर अँड होल्डिंग it to a contact with molten cyanide to form a thin skin or case which is subsequently quenched hardened. थोडक्यात जर थोडक्यात जर सायनाइडिंग प्रोसेसची जर डेफिनेशन जर सांगायची झाली तर काय सांगता येईल, सायनाइडिंगची डेफिनेशन. इन अ सायनाइडिंग, कार्बन अँड नायट्रोजन आर इंट्रोड्यूस इन टू द सरफेस ऑफ स्टील. काय केलं जातं ह्या सायनाइडिंग प्रोसेसमध्ये, कार्बन अँड नायट्रोजन जो आहे तर तो काय केलं जातं, इंट्रोड्यूस इन टू द सरफेस ऑफ स्टील. तो काय केला जातोय, ॲड केला जातोय कशामध्ये, तर तुमच्या सरफेस ऑफ स्टील बाय हिटिंग टू अ सुटेबल टेम्परेचर. कधी ॲड केला जातोय तो, तर बाय हिटिंग टू अ सुटेबल टेम्परेचर अँड होल्डिंग इन कॉन्टॅक्ट विथ मोल्टन सायनाइड. आणि एक प्रकारे सुटेबल टेम्परेचरनुसार तो काय केला जातो, ॲड केला जातो आहे. आणि होल्डिंग इन कॉन्टॅक्ट विथ अ मोल्टन सायनाइड, एक प्रकारची होल्डिंग इन कॉन्टॅक्ट विथ अ मोल्टन सायनाइड आहे की नाही. त्याचा कॉन्टॅक्ट करून मोल्टन सायनाइडशी कॉन्टॅक्ट करून ते काय केले जाते, थिन स्किन त्याच्यावर काय केली जाते, दिली जाते तुमच्या स्टील मटेरियलवर, सरफेस ऑफ स्टील मटेरियलवर. ओके. और केस विच इज सबसिक्वेंटली क्विंच हार्डनेस. आणि तिची जी केस जी आहे तर ती कशी आहे, तर क्विंच विथ सबसिक्वेंटली क्विंच हार्डनेड आहे की नाही. क्विंच हार्डनेड ही सारखी काय आहे, याची एक प्रकारची केस तयार केली जाते आहे की नाही. तर टिपिकल युजेस जर सांगायचे झाले तुमच्या सायनाइड मटेरियलचे तर काय सांगता येतील, तर स्मॉल गिअर जे आहेत आहे की नाही,
स्मॉल नंबर ऑफ गिअर आहेत, तर ते कशाचे बनलेले असतात, तर सायनायडिंग प्रोसेस त्याच्यावर केलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारची हार्डनिंग एक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ॲड होते. त्याच्यानंतर नट्स अँड बोल्ट्स असतील किंवा स्क्रूज असेल, तर हे कशाचे बनलेले असतात, तर सायनायडिंग प्रोसेस त्याच्यावर काय केलेली असते, केलेली असते. अशा प्रकारचे काय आहेत, हे सायनायडिंग प्रोसेस तिचे टिपिकल युजेस आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स अबाउट द सायनायडिंग प्रोसेस. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर सायनायडिंग प्रोसेसचे, तर केस डेप्थ इज अबाउट 0.25 mm. आपण काय करू शकतो, तर सरफेस ऑफ स्टील, तुमच्या स्टीलची जी सरफेस आहे त्याच्यावर केस डेप्थ जी आहे तर ती कितीपर्यंत येऊ शकतो, 0.25 mm इतकी काय करू शकतो आपण बाय युजिंग द सायनायडिंग प्रोसेस थ्रू. सायनायडिंगची डेप्थ जी आहे तर ती काय करू शकतो, देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सेकंड काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स, तर निग्लिजिबल चेंजेस इन डायमेन्शन. त्याच्यामुळे काय होत आहे, तर निग्लिजिबल चेंजेस इन डायमेन्शन ही हे काय आहे, ते एक प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. निग्लिजिबल चेंज इन डायमेन्शन आहे की नाही, त्याच्यामध्ये त्याच्या डायमेन्शनमध्ये काय होत आहेत, तर निग्लिजिबल चेंजेस काय होत आहेत, तयार होत आहेत. त्याच्यानंतर डिस्टॉर्शन मे ऑकर. अजून काय होत आहे त्याच्यामध्ये, तर डिस्टॉर्शन होत आहे, मे बी ऑकर आहे की नाही. एक प्रकारचं डिस्टॉर्शन जे आहे तर ते मे ऑकर आहे की नाही, डिस्टॉर्शन ऑकर त्याच्यामध्ये होत आहे की नाही. टिपिकल युजेस जे आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलेच होते अगोदर. स्क्रू असेल, नट्स अँड बोल्ट्स असतील किंवा स्मॉल गिअर्स असतील, तर हे काय आहेत त्याचे, तर एक प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कशाच्या, तर तुमच्या सायनायडिंग प्रोसेसच्या. ओके, तर जी सायनायडिंग प्रोसेस जी आहे ही तुम्हाला काय झाली, हे व्यवस्थित समजलं असेल की सायनायडिंग प्रोसेसमुळे काय होत आहे, तुमच्या मटेरियलमध्ये चेंजेस, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय चेंजेस होत आहेत आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तर तो काय केला आहे आपण या लेक्चरमध्ये केला आहे. पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, हीट ट्रीटमेंट फर्नेस आणि इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती काय करणार आहोत आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आत्तापुरतं आपण इथे काय करू, तर थांबूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.